आजारी पडली. इकडं म्हैस नाही, मग आपण गाय घेऊ. एका शेतकऱ्याची गाय आजारी पडली. आता गाय आजारी पडल्याच्या नंतर भरपूर दिवस झाले, खूप गोळ्या औषध झाले, परंतु गाय काय बरी होईना. आता हा भगवान भोले शंकराच्या मंदिरामध्ये गेला आणि म्हणाला, भगवंता, जर माझी गाय बरी झाली तर माझी गाय बरी झाल्याच्या नंतर मी विकणार आहे. ती विकल्याच्या नंतर तिचे जेवढे पैसे येतील ते मी तुला देऊन टाकेन. आता ते भगवान भोले शंकर होते, भोळा महादेव आहे, लगेच प्रसन्न झाले. त्या गायीचं बरं देखील झालं. आता वेळ आली गाय विकण्याची. गाय विकण्याकरता हा घेऊन गेला, परंतु जाता जाता आपल्या घरातील बोका सुद्धा घेऊन गेला. आता बोका बाजारामध्ये घेऊन गेला आणि सांगू लागला, 100 रुपयाला गाय आहे, विकण्याकरता हे कुणी घेणार का? आता 100 रुपयाला म्हणलं, सगळं बाजारात गोळा झालं. परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं, थांबा थांबा, गाय 100 रुपयाला आहे, परंतु गाय घेता घेता त्याच्यासोबत हा बोका सुद्धा घ्यावा लागेल. ते म्हणाले, असं का? त्यावेळेस तो म्हणाला, कारण गाय ही 100 रुपयाला आहे, परंतु तो बोका 70,000चा आहे. त्यावेळेस ते म्हणाले, ठीक आहे, जर गाय घ्यायची असेल तर बोका घ्यावाच लागतो. गाय चांगली होती त्याच्यामुळे बोका देखील घ्यावा लागला. आता तो घेतला, परंतु ज्याने गाय घेतली त्याला राहावलं नाही. तो म्हणाला, का रे बाबा, एवढी सुंदर गाय आहे, तुझा गायची किंमत 70,000 ठेवली असती तरी देखील कुणी गाय घेतली असती, परंतु तू गायची किंमत 100 रुपये का ठेवली? त्यावेळेस तो म्हणाला, हे बघ बाबा, माझी गाय आजारी होती. त्यावेळेस मी भगवंताला नवस केला होता की, भगवंता, जर माझी गाय बरी झाली तर तिचे आलेले पैसे मी तुला मंदिराला देऊन टाकेन. मग आता हे गायचे जे 100 रुपये आले ते मी मंदिराला देणार आणि बोक्याचे जे 70,000 आले ते मला ठेवणार. म्हणजे त्या भगवंताने आपल्याला एवढं सगळं दिला, परंतु त्याला देण्यासाठी सुद्धा आपण चिकाटी करतो. परंतु हे सगळं आपल्याकडून कोण करून घेतो? हे जे मन आहे ते आपल्याकडून करून घेतं. आणि तुकोबराय म्हणतात की, भगवंता, हे जे मन आहे ते तुझ्या चित्ताजवळ लागू दे आणि ही प्रपंचाची आसक्ती दूर होऊ दे. तेच अभंगाच्या प्रपंच